तर मग शिवकालीन युद्ध कला म्हणजे फक्त शारीरिक ताकद आहे, त्याच्यामध्ये काही टेक्निक वगैरे का कसं येतं? शिवकालीन युद्धकलेमध्ये काय शिकवतो आपण? लाठीकाठी, दांडपट्टा, तलवार, भाला, विटा, फरिगदगा, बाणा, कुऱ्हाड, पाश, अग्निपाश, अग्निदंड, सुर, बरीच शस्त्र, जांभ्या घ्यायची, म्हणजे द्वंद्व युद्ध आपण शिकवतो, लाठीची लढत, असे बरेच आहेत त्याच्यामध्ये. बापरे. जसं तुम्हाला मगाशी सांगितलं, जर तुमच्यावरती जर एखादं संकट आलं तर त्या संकटाच्या छाताडावरती पाय देऊन उभं राहण्यासाठी जे सामर्थ्य पाहिजे ते सामर्थ्य तुम्हाला या कलेतून मिळतं. एखादं संकट आलं, पण ते जर संकट आलं तर त्या संकटाच्या विरुद्ध फक्त एकच, आपण फक्त पवित्रा जो शिकवतो तो पवित्रा घेऊन जरी उभं राहिलं तर समोरचा 10 वेळा विचार करायला याच्या जवळ जाऊ की नको. मग आपल्या मावळ्यांचे बघा तुम्ही फोटो कधी असे नजर पाडून वगैरे आहेत का बघा, प्रॉपर असे छातीत ताण करून समोरचा 10 वेळा विचार करायला त्याच्या जवळ जाऊ की नको, पाहूनच विचार करून जाऊ की नको पुढे. आणि आपले मावळे तेवढं ताटीचे होते. ज्यावेळी त्याने विचारलं महाराजांना की तुमच्या स्वराज्यात किती हाती आहेत, महाराज म्हणले माझ्याकडे हाती नाहीत पण हातीसारखी माणसं मात्र जरूर आहेत. मग आहे का कोण दाखवा म्हटलं, वेसाजी अंकांना आवाज दिला, लगेच गेले, आणि तो हाती एका गावात लोळवला खाली.